नमस्कार. सोलापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज देशभरात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत असून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम सुरू आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यांनी दिलेले समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांचे कार्य आणि योगदान हे देशासाठी अमूल्य असून त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरते. दरम्यान सोलापूरमध्येही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीपराव मानेसाहेब यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केले आणि देशवासियांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना दिलीपराव मानेसाहेब म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान होते. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले. आज आपण त्यांच्या विचारांचे पालन करून समाजात एकता आणि बंधुता वाढवणे गरजेचे आहे. पुढे ते म्हणाले, बाबासाहेबांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. शिक्षण, संघर्ष आणि संघटन हा त्यांचा मंत्र आजही तितकाच महत्त्वाचा आहे. या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. यावेळी अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आजचा दिवस हा केवळ जयंती नसून बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा दिवस आहे. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सोलापूर न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघत रहा महाराष्ट्राचा नंबर 1 चॅनल सोलापूर न्यूज.